नमस्कार मित्रांनो. आपण एआयच्या वेगवेगळ्या टेक्निक्स बघत असतो आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाची आणि पॉवरफुल टेक्निक जी आता रिसेंटली वापरली जाते आहे, तिचं नाव आहे लूप इंजिनिअरिंग. आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं, आपला हा जो व्हिडिओ आहे, हा सेकंड व्हिडिओ आहे आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे, ज्याला आपण पार्ट 1 म्हणूयात. तो तुम्ही बघितला नसेल, तर पहिले तो बघा. लूप इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं, हे त्या पार्टमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकतो. आधी तुम्ही ते बघा आणि मग ही व्हिडिओ बघा. म्हणजे डायरेक्ट ही व्हिडिओ बघू नका. पहिल्यांदा लूप इंजिनिअरिंग म्हणजे काय, हे मी पहिल्या पार्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. ती तुम्ही ओपन करा. ती व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतरच ही व्हिडिओ बघा. डायरेक्ट ही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही. असो, तर आपण आता इंजिनिअरिंगचे 5 कन्सेप्ट असतात असं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, की ज्याच्यामध्ये जसं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग असतं, ते म्हणजे काय ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की एजंटिक एआय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एजंट इंजिनिअरिंग हा एक कन्सेप्ट आपण बघितला. त्यातला थोडा ऍडव्हान्समेंट जो आहे तो म्हणजे हार्नेस इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर रिसेंटली आता जो प्रकार वापरला जातोय त्याला म्हणतात लूप इंजिनिअरिंग. लूप इंजिनिअरिंगची मी इंट्रोडक्टरी व्हिडिओ जेव्हा बनवली, त्याला सुंदर प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याचशा व्ह्युअर्सने कमेंट पण केली. मी मिनिमम 50 कमेंटची अपेक्षा केली होती, पण त्याच्याहून जास्त कमेंट्स मला त्या व्हिडिओमध्ये मिळाल्या आणि बऱ्याचशा मेंबर्सने रिक्वेस्ट केली की सर, लूप कसा लिहितात ते आम्हाला सांगा. आता लूप लिहिण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लूप आपण तयार करू शकतो. अगदी ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. परंतु आपण डायरेक्ट ॲडव्हान्स जाण्यापेक्षा पहिल्यांदा त्याचा बेसिक जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी लूप कसा लिहायचा त्याच्या एबीसीडी पासून सुरुवात करतो. अगदी बेसिक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली लूप कसा लिहितात हे एकदा समजलं, की मग तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलला लूपचा उपयोग करू शकतात. आणि आजकाल प्रॉम्प्ट लिहिण्यापेक्षा लूप लिहिणं आता लोक जास्त पसंत करतात. आता लूप काय प्रकार आहे, तो कसा लिहिला जातो आणि कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला जातो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सुनील निकम. कोडिंग कट्टा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि चला आपण आता सुरू करूयात. लूप इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि कशा पद्धतीने लूप लिहायचे असतात. ओके, तर लूप कशा पद्धतीने लिहायचा हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. जवळपास 7 महत्वाचे मुद्दे असतात, म्हणजे पॉइंट्स असतात, की जे लूप लिहिण्यासाठी उपयुक्त असतात. ते सगळे 7 पॉइंट्स आपण पहिल्यांदा समजून घेऊ. प्रत्येकाचा अर्थ काय आहे आणि मग त्याचा उपयोग कसा लूप लिहिण्यासाठी करायचा, हे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी समजून सांगतो आणि ते विथ एक्झाम्पल आपण जाऊयात. आता एक्झाम्पल असं आहे, जॉब सर्च ऑटोमेशन वर्कफ्लो. तुम्ही एक अनएम्प्लॉईड आहात, तुम्हाला जॉब शोधायचा आहे. पूर्वी आपण मॅन्युअली हे सगळं काम करायचो. तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं लिंक्डइन आहे, Naukri.com आहे, इंडीड आहे. तर या प्लॅटफॉर्म्सवर आपण जाऊन आपल्या प्रोफाईलला मॅच होईल असा जॉब आपण मॅन्युअली शोधायचो. आणि खूप सारी मेहनत त्याच्यासाठी आपल्याला लागत होती. प्रचंड मेहनत करून आपण ते सगळं शोधायचो, मग अप्लाय करायचो वगैरे. पुढचा पार्ट म्हणजे शोधण्यासाठीच बरेचसे एफर्ट्स आपल्याला लागायचे. मग एआय आल्यापासून काय झालं, की आपण एक प्रॉम्प्ट देऊन त्याला शोधायला लावू शकतो. एक आपण प्रॉम्प्ट दिला, तो आपल्यासाठी ते शोधून आणून देईल. पण समजा असं अज्युम करा, की तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला मॅच होतील असे जॉब तुम्ही शोधण्यासाठी एक प्रॉम्प्ट लिहिला. ठीक आहे. आणि तो प्रॉम्प्ट तुम्ही त्याला दिला आणि त्याला तुम्हाला समजा मिनिमम असे 20 जॉब पहिले शोधायचे आहेत आणि मग अप्लाय करायचं आहे. ओके. आणि मग तुम्ही काय केलं, त्याला एक प्रॉम्प्ट दिला आणि तो प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याने तुम्हाला समजा असं काहीतरी रिटर्न केलं, की एकच जॉब फक्त तुमच्या प्रोफाईलला मॅच होतोय. त्याने एकच जॉब फक्त तुम्हाला दिला आणि तुम्ही त्याच्याशी सॅटिस्फाईड नाही आहेत. म्हणून तुम्ही काय करणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करणार. सेकंड डे किंवा त्या दिवशी तुम्ही पुन्हा नंतर काही वेळानंतर पुन्हा प्रॉम्प्ट देऊन बघणार. परत तोच दाखवतो की एवढा एक जॉब आहे. तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल. तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय कराल. कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्हाला अजून 2 जॉब सापडले. मग तुम्ही असं पुन्हा कंटिन्यू करत राहणार. एक 8-10 दिवस तुम्हाला लागू शकतात आणि मग तो ते सगळं तुम्हाला शोधून देईल. म्हणजे इथे प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतः प्रॉम्प्ट द्या, ते शोधा, प्रॉम्प्ट द्या, शोधा, हे पुन्हा पुन्हा करत बसावं लागतं. पण ते काम लूपने एकदम सोपं होणार आहे. लूपने काय होणार आहे बघा, तुम्ही एकदा लूप लिहा आणि त्या एआयला देऊन टाका. जसं क्लॉड एआयमध्ये हा लूप कन्सेप्ट आपल्याला वापरता येतो. तुम्ही क्लॉडमध्ये तो लूप लिहून त्याला देऊन टाकला
आणि त्याला सांगितलं की दररोज एका स्पेसिफिक टायमिंगमध्ये तुम्ही सकाळी 9 वाजता 10 वाजता तुम्हाला जे द्यायचं आहे की तू माझ्यासाठी हे जॉब शोधशील. तो डेली त्या दिलेल्या शेड्यूलमध्ये तुम्ही जे शेड्यूल त्याला सांगितलंय त्या शेड्यूलमध्ये तो जाईल, शोधेल, त्याला जे जॉब सापडले ते तुमच्या गुगल शीटमध्ये तो लिहून ठेवेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी 9 वाजता 10 वाजता तो पुन्हा जाईल, शोधेल, परत जे सापडले ते लिहून ठेवेल. तो असे सगळे शोधून ठेवेल. असं नाही की त्याला 8-10 दिवसच लागतील, कदाचित ते पहिल्या अटेम्प्टमध्येही सापडून जातील, बट इट मे रिक्वायर्स मोर दॅन अ डे. एकापेक्षा जास्त दिवस लागू शकतात असं आपण ॲज्युम करू. मग जर लागू शकतील तर तेच पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट देऊन करण्यापेक्षा मग लूपने आपण केलं तर काय होणार आहे, लूप एकदा देऊन तुम्ही सोडून द्या, तुम्ही रिलॅक्स राहा. आणि त्याला एक तुम्ही कंडिशन पण देणार की 10-20 तुझे असे जॉब शोधून झाले की तू थांब, आणि मग तो फायनल समरी आपल्याला दाखवेल. त्याचे 20 जॉब सापडले की तो तुम्हाला एक फायनल समरी दाखवेल. तुमची जी गुगल शीट किंवा स्प्रेडशीट असेल तो बनवून देईल आणि त्याच्यात तो सगळे जॉब प्रोफाईल त्याला जे सापडले ते तुमच्या समोर आणून ठेवून देईल. दिस इज द लूप. मग आता हे आपण लूपमध्ये कसं करतो बघा. सगळ्यात पहिला मुद्दा असतो गोल. तुमचं उद्दिष्ट काय आहे ते तुम्ही सांगणार, आणि मग गोल कसा लिहितात बघा. आता मी या एक्झाम्पलसाठी गोल कसा लिहिणार, फाइंड गुड जॉब्स दॅट मॅचेस माय प्रोफाईल. म्हणजे माझ्या प्रोफाईलला मॅच होतील असे चांगले जॉब तुला शोधायचे. दिस इज अ गोल. प्रॉम्प्टमध्ये म्हणजे त्या लूपमध्ये आपण गोल लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं. आपलं गोल काय आहे. सेकंड पॉईंट असतो त्याच्यामध्ये ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे त्याला आपण कामाला लावून देणार की आता हे सगळं तू करत बैस, ऑटोमॅटिक कर, आपण तिथून एक्झिट होऊन जाणार आणि तो त्याचं बॅकग्राऊंडला करत राहणार आहे. ठीक आहे, याला ऑटोमेशन असं म्हणतात. मग ऑटोमेशनमध्ये आपण काय करतो, एक शेड्यूल करून देऊ त्याला. जसं मी तुम्हाला सांगितलं की दररोज 9 वाजता त्याने शोधायचं आहे. मग हे ऑटोमेशन करण्यासाठी तुम्ही कसं लिहिणार बघा. तुम्ही असं लिहिणार, एव्हरी जॉब साईट इज चेक ऑटोमॅटिकली एव्हरी सिंगल मॉर्निंग. शेड्यूल दिला आपण त्याला 9 AM ला. ठीक आहे, आणि प्लॅटफॉर्म्स आपण त्याला सांगितले की लिंक्डइन, नोकरी आणि इंडिड. या 3 प्लॅटफॉर्म्सवर रोज सकाळी 9 वाजता तू जाय आणि जॉब शोध. बस त्याला कामाला लावून दिला आपण, याला ऑटोमेशन म्हणतो आपण. आणि तो आता त्याचं काम करत राहील. दररोज 9 वाजेला तो लिंक्डइनवर, नोकरीवर, इंडिडवर जाईल, आपल्या प्रोफाईलला मॅच होणारे जे जॉब असतील ते शोधेल, जेवढे सापडतील तेवढे घेऊन येईल, पुन्हा दुसऱ्या दिवशी ट्राय करेल. आपण त्याला सांगितलं 20 पूर्ण करायचे असे, तो करत राहील ते पुन्हा. म्हणजे त्याला केव्हा तरी थांबवायचं आहे, नाही तर तो वर्षभर करतच राहील. मग याला इथे एक महत्त्वाची कंडिशन राहते, जी शेवटची स्टेप असते, ती म्हणजे स्टॉप कंडिशन. ती पुढे आपण बघू. तर आता तो काय करेल, 9 वाजेला त्याचं काम सुरू करेल. सकाळ झाली, 9 वाजले, सुरू. लिंक्डइनवर गेला, नोकरीवर गेला, इंडिडवर गेला, आपल्या प्रोफाईलला मॅच होतील असे जॉब शोधले. आता प्रोफाईलला मॅच होतील आणि काही कंडिशन पण आपण दिलेल्या असतील, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला सॅटिस्फाय होतील असे जॉब तो शोधेल आणि आपल्या स्प्रेडशीटमध्ये ॲड करत राहील. दिस इज ऑटोमेशन. ऑटोमेशन नंतर तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे मॅचिंग रूल्स. त्याला आपण रूल्स डिफाईन करून देऊ. लिस्टिंग ओनली काउंट्स ॲज अ मॅच इफ इट क्लिअर्स एव्हरी फिल्टर बिलो. आता त्याला मॅच कंडिशन आपण अशा दिल्या आहेत की असे जॉब शोध, असे रोल की जे मार्केटिंग मॅनेजर किंवा कंटेंट स्ट्रॅटेजीचे रोल असतील हे तुला शोधायचे. सेकंड कंडिशन आपण त्याला दिली की लोकेशन हे मला फक्त महाराष्ट्रातलं पुणे शहर पाहिजे, म्हणजे मला फक्त पुण्यातच जॉब आवडेल. ठीक आहे, त्याला मी मिनिमम सॅलरी पण कंडिशन दिली आहे की 9 LPM मिनिमम असला पाहिजे, याच्यापेक्षा कमीचा नको. म्हणजे तो जॉब प्रोफाईल शोधताना या सगळ्या कंडिशन मॅच करेल. 40+ एम्प्लॉईजची साईज असली पाहिजे कंपनीमध्ये. कमीत कमी 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉईज असले पाहिजे. अगदी स्टार्टअपमध्ये मला इंटरेस्ट नाही असं आपण क्लिअर कट त्याला या कंडिशन्समध्ये देतो. याला म्हणतात रूल्स. मग तुम्ही आता तिसरा पॉईंट काय दिला, रूल्स. बघा 3 पॉईंट झाले. तुमचा गोल, त्याच्यानंतर ऑटोमेशन म्हणजे त्याला तुम्ही शेड्यूल करून दिलं केव्हा हे काम करायचं आहे, आणि तुम्ही रूल्स त्याला देऊन टाकले. आता नेक्स्ट ॲक्शन काय घ्यायची त्याने, म्हणजे त्याने एक्झॅक्ट काय करायचं आहे. ॲक्शनमध्ये त्याला आपण सांगितलं, एव्हरी जॉब दॅट मॅचेस द रूल्स इज कॅप्चर्ड इमिजिएटली, नथिंग इज लेफ्ट टू मेमरी. म्हणजे तुला जेवढे जॉब सापडतील तेवढे तू कॅप्चर कर आणि त्यांना काय कर, एक न्यू स्प्रेडशीटमध्ये तू टाक. आणि प्रत्येक एका जॉबचा एक रो त्याच्यामध्ये क्रिएट कर. अ न्यू स्प्रेडशीट एंट्री इज क्रिएटेड फॉर एव्हरी मॅचिंग लिस्टिंग कॅप्चरिंग द कंपनी, रोल, सॅलरी, सोर्स लिंक फॉर लॅटर रिव्ह्यू. म्हणजे आपण हे सगळं त्याला टाकायला सांगितलं. मग स्प्रेडशीटमध्ये तो हे सगळं टाकेल की कुठल्या कंपनीचा जॉब आहे, मार्केटिंग मॅनेजर हा त्याला रोल सापडला, त्याचा सॅलरी एवढा आहे वगैरे, हे सगळं तो सांगेल आणि सगळ्या कंडिशन त्याला मॅच होत आहेत असं तो स्प्रेडशीट आपल्याला
तयार करून देणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण ही ॲक्शन त्याला सांगितली की जे मॅचिंग जॉब असतील त्यांना तू एका स्प्रेडशीटमध्ये टाक. देन व्हेरीफायर फार महत्त्वाचा रोल करतो. म्हणजे इथे काही फेक जॉब पण असू शकतात. मग ते फेक जॉब जे आहे ते व्हेरीफाय करणारा आपण व्हेरीफायर त्याला अटॅच केला. आता हा व्हेरीफायर काय आहे, म्हणजे कंडिशन दिली आपण त्याला, बिफोर अप्लाइंग एव्हरी लिस्टिंग गेट्स अ मॅन्युअल डबल चेक फॉर रेड फ्लॅग्स. रेड फ्लॅग कसे असतील, जसं तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शनमध्ये कुठेतरी असं मेन्शन केलेलं जर दिसलं की अनपेड जॉब आहे, अनपेड, किंवा जॉब डिस्क्रिप्शनमध्ये असं मेन्शन केलेलं असेल नो फिक्स सॅलरी, किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीचं त्याला जर दिसलं असं काही ज्याला रेड फ्लॅग म्हणतो आपण, तर अशा प्रकारचे रेड फ्लॅग जर त्याला दिसले तर असे जॉब तू इग्नोर कर, ते घेऊ नको असं आपण त्याला सांगतो. ठीक आहे, याला म्हणतात व्हेरीफाय. म्हणजे तू व्हेरीफाय कर की रेड फ्लॅग जॉब नको आणि मगच तू ॲड कर. त्याच्यानंतर 6वा महत्त्वाचा पार्ट असतो मेमरी. मेमरीमध्ये आपण काय करतोय बघा, त्याला सांगतोय की समजा पहिल्या दिवशी त्याला 2 जॉब सापडले, ठीक आहे, आणि ते त्याने स्प्रेडशीटमध्ये टाकले. आता दुसऱ्या दिवशी पण त्याला तेच 2 जॉब सापडले आणि ते त्याने पुन्हा स्प्रेडशीटमध्ये टाकले, तर काउंट किती होऊन जाईल, 4. तिसऱ्या दिवशी पण त्याला जर तेच 2 सापडले तर काउंट किती होईल, 6. मग काय होईल, 20 जॉब तर होऊन जातील, पण तेच 2 जॉब पुन्हा रिपीट आहेत, पुन्हा पुन्हा होतील, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्याला आपण मेमरी या ठिकाणी देतोय, म्हणजे त्याला लॉग मेंटेन करायला सांगतोय. एव्हरी अप्लाइड जॉब इज रेकॉर्डेड सो द सेम लिस्टिंग इज नेव्हर अप्लाइड टू ट्वाईस. प्रत्येक जॉब युनिक असला पाहिजे, सेम जॉब पुन्हा पुन्हा ॲड करू नको असं आपण त्याला सांगतो. म्हणजे याला मेमराईज करतो आपण की हे लक्षात ठेव. मग त्याच्यासाठी तू स्वतः एक लॉग मेंटेन कर की कोणते कोणते जॉब त्याने निवडले आहेत ते पुन्हा रिपीट त्याने करायचे नाही आहे. आणि 7वा महत्त्वाचा पॉईंट येतो स्टॉप कंडिशन. आपण त्याला सांगितलं द वर्कफ्लो नोज व्हेन टू स्टॉप अँड हँड बॅक कंट्रोल. मग इथे त्याला टार्गेट रीच आपण दिले 20 जॉब्स. 20 जॉब पूर्ण झाले की त्याला थांबायचं आहे. आपण त्याला काय म्हटलं, वन्स द ट्रॅकिंग स्प्रेडशीट होल्ड्स अ रेकॉर्ड ऑफ 20 मॅचिंग जॉब्स द ऑटोमेशन हॉल्ड्स. मग इथे तो थांबणार आहे. फायनल डिलिव्हरेबल्स काय असतील, आता पूर्ण जॉब म्हणजे कंप्लीट झाला त्याचा तर तो आपल्याला टोटल मॅचिंग जॉब फाउंड अँड लॉग हे आपल्याला सांगेल. त्याच्यानंतर रोल्स अँड कंपनीज समराईज करून आपल्याला सांगेल. ॲप्लिकेशन सेंड वर्सेस फ्लॅग अँड स्किप, आणि त्याच्यानंतर रेडी फॉर युअर फायनल रिव्ह्यू अँड डिसिजन. अशा पद्धतीने 7 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. असं नाही की प्रत्येक वेळेला 7च्या 7 असतील, पण यांच्यापैकी काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतात. आता हे सगळं जे मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं याचा सगळ्यांचा सारांश काढून मी तुम्हाला एक कंप्लीट लूप कसा लिहायचा ते आता दाखवतो. आता आपण जे बघितलं पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये की त्याला 20 जॉब आपण शोधायला लावतोय आपल्या प्रोफाईलला मॅच होणारे. आपला प्रोफाईल वगैरे जो असेल तो त्याला अटॅच करून देऊ, किंवा त्या प्रोफाईलमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण मेन्शन केलेल्या असतील त्याला तो मॅचिंग जॉब सर्च करेल. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा लूप ही कमांड देता येते आपल्याला. म्हणजे हा लूप काय करतो, जे काय आता आपण पुढे करणार आहे हे सगळं रिपीट करणार आहे. तुम्ही आता क्लॉडमध्ये जेव्हा जाणार तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही असं टाईप करणार स्लॅश लूप, आणि मग पहिला पॉईंट आपण देतोय त्याला गोल. हा गोल काय आहे आपला, फाइंड गुड जॉब्स दॅट मॅचेस माय प्रोफाईल. माझ्या प्रोफाईलला मॅच होतील असे गुड जॉब शोधायचे. दिस इज अ गोल. ऑटोमेशन मध्ये आपण त्याला शेड्यूल करतोय. आपण त्याला ऑटोमेशन मध्ये काय सांगितलं, चेक जॉब साइट्स एव्हरी मॉर्निंग ॲट 9 AM. लिंक्डइन, नोकरी, इंडीड या साईट्सवर जाय दररोज 9 वाजता. हे आपण ऑटोमेशन मध्ये त्याला सांगितलं. रूल्स मी सेट केले बघा. रूल्समध्ये मी पहिला रूल दिला, ओनली लुक ॲट मार्केटिंग मॅनेजर ऑर कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट. सेकंड आपण त्याला लोकेशन सांगितलं पुणे महाराष्ट्र. त्याच्यानंतर मिनिमम सॅलरी त्याला सांगितला 9 LPA, आणि त्याला चौथा आपण दिलाय कंपनी साईज ही 40+ असली पाहिजे. ठीक आहे, हे रूल्स आपण सेट केले. ऍक्शन मध्ये आपण त्याला काय दिलं बघा आता, फॉर एव्हरी जॉब दॅट मॅचेस क्रिएट अ स्प्रेडशीट ऑफ दॅट जॉब. जेवढे जॉब मॅच होतील त्याचं एक स्प्रेडशीट तयार कर असं आपण त्याला ऍक्शन मध्ये सांगितलं. व्हेरीफायर मध्ये आपण त्याला सांगितलं डबल चेक बिफोर अप्लाइंग. डज द जॉब डिस्क्रिप्शन कंटेन्स रेड फ्लॅग्स. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक कर तिथे अशा प्रकारचे रेड फ्लॅग आहेत का, अनपेड, नो फिक्स सॅलरी, किंवा असे अजून काही वेगळे वाटले तर असे जॉब तू चेक करून घे, म्हणजे ते नको घेऊ असा याचा अर्थ होतो. मेमरीमध्ये आपण त्याला सांगतो की रेकॉर्ड एव्हरी अप्लाइड जॉब इन ट्रॅकिंग शीट, डेट, कंपनी, रोल, प्रिव्हेंट अप्लाइंग टू द सेम जॉब ट्वाईस. म्हणजे सेम जॉब 2 वेळा यायला नको असं आपण त्याला सांगितलं. आणि शेवटचा स्टॉप कंडिशन आपण त्याला दिला की त्याने थांबायचं केव्हा. आता हे शेड्यूल तर आपण त्याला देऊन टाकलंय.
आता तो कंटिन्यू हे करत राहील, दररोज 9 वाजेला तो त्याचं काम करत राहील, पण त्याने थांबायचं केव्हा? मग आपण त्याला स्टॉप कंडिशन दिली. स्टॉप अँड गिव्स मी समरी वन्स आयदर इन द स्प्रेडशीट इफ इट हॅज अ रेकॉर्ड ऑफ 20 जॉब्स. म्हणजे स्प्रेडशीटमध्ये 20 जॉब जर आले तर तुला थांबायचं आहे, असं आपण त्याला सांगतोय. आता हा पूर्ण लूप आहे आणि याला मग तुम्ही क्लॉड एआय मध्ये जाऊन रन करू शकता. तर आपल्याला हा जो लूप आहे तो क्लॉड एआय मध्ये रन करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही क्लॉडची जी साईट आहे ती ओपन करा, claude.ai. claude.ai वर आपण गेल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंट थ्रू लॉग इन वगैरे करा. तुमचं जीमेल अकाउंट असेल तिथून लॉग इन करा. आणि क्लॉड एआयचा एक डेस्कटॉप ऍप देखील आहे बघा. इथे तुम्ही डाउनलोड्स बटनला जर क्लिक केलं, या ठिकाणी बघा खाली बॉटमला तुम्हाला डाउनलोड्स हे बटन दिलेलं आहे बघा. आणि इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथून तुम्हाला क्लॉडचा जो डेस्कटॉप आहे तो डेस्कटॉप ऍप तुम्हाला इथून डाउनलोड करता येतं. डाउनलोड फॉर विंडोज. ठीक आहे. आता मी काय करतो, हे डेस्कटॉप ऍप जे आहे हे मी डाउनलोड केलेलं आहे माझ्याकडे. मी त्याच्यामधून हा लूप जो आहे तो रन करतो. तुम्ही क्लाउडवरूनही करू शकतात, नो इश्यू. पण मी तुम्हाला हे पण एक ऑप्शन दाखवतो. डाउनलोड फॉर विंडोजला क्लिक करा. आता हे डाउनलोड आपण का करायचे असतात याच्याबद्दल पण थोडंसं तुम्हाला सांगतो. बघा, आता आपल्याला आपल्या लोकल मशीन मध्ये असलेला जो डेटा आहे तो जर क्लॉडला द्यायचा असेल तर आपण तो डायरेक्ट नाही देऊ शकत, किंवा क्लॉडला आपण डायरेक्ट परमिशन नाही देणार की आपल्या डेटाबेस मध्ये जाय आणि सगळा डेटा घे. त्याच्यासाठी एमसीपी सर्व्हर्स नावाचा कन्सेप्ट आहे. एमसीपी सर्व्हर बद्दलची एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे. एमसीपी सर्व्हर म्हणजे काय, ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर ती देखील बघा. त्याचाही मी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. तुम्ही ती व्हिडिओ देखील बघा, एमसीपी सर्व्हर काय असतो. मग आपण असा एक एमसीपी सर्व्हर समजा तयार केला आणि ज्याच्या थ्रू आपला लोकल डेटा क्लॉडला ऍक्सेस करायला दिला, तर त्यासाठी हा क्लॉड डेस्कटॉप आपल्याला लागतो. तिथे क्लाउडवर आपण रन करून चालत नाही, म्हणून याला तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता. आता मी ऑलरेडी तो डाउनलोड केलेला आहे, तर तो मी या ठिकाणी यूज करतोय. आता बघा, आता मी इथे माझ्याकडे जो क्लॉड डेस्कटॉप इन्स्टॉल आहे तो इथे बॉटमला तुम्हाला आयकन दिसतंय बघा. इथून मी सुरू करतो आणि इथे आता एक न्यू प्रॉम्प्ट आपण घेऊ. आणि तो जो प्रॉम्प्ट म्हणजे लूप आहे तो मी त्याला रन करायला देतो. बघा, आता लूप कसा लिहायचा असतो मी तुम्हाला जो आता दाखवला, स्लॅश लूप असं लिहायचं. त्याच्या पुढे मी दिलं बघा गोल, फाइंड गुड जॉब्स वगैरे हे सगळं मी सांगितलंय. तो सेम मी कॉपी पेस्ट या ठिकाणी केला. आणि बस याला इथे आता मॉडेल असतात बघा क्लॉडचे वेगवेगळ्या प्रकारचे. सॉनेट 5 जे आहे ते मिनिमम मॉडेल आहे, त्याच्यापेक्षा लहान मॉडेल आहे त्याचं हायकू नावाचं. हे ओपस वगैरे जे आहेत हे फ्री मध्ये नाही मिळत, हे तुम्हाला पेड व्हर्जन मध्ये मिळतात. पण आपण आता फ्री मधलं सॉनेट 5 हे मॉडेल यूज करतोय आणि हा जो लूप आहे त्याला मी रन करायला देतो. आणि बघूयात आता तो कशा पद्धतीने आउटपुट आपल्याला जनरेट करून देतो. आता इथे आपण शेड्यूल केलेला आहे, म्हणजे की 9 AM ला त्याने एव्हरी डे जाऊन त्या प्लॅटफॉर्म्सवर जॉब सर्च करायचे आहेत. आणि मग तिथून त्याला जे जॉब सापडतील त्याचं त्याने स्प्रेडशीट वगैरे तयार करायचं आहे. बघा, आता त्याने कंटिन्युअस सर्च केला आणि त्याला जॉब प्रोफाईलला मॅच होणारे जे आहेत आता 2 जॉब सापडले. आता तो उद्या परत आपण शेड्यूल केलंय त्याला 9 AM ला. उद्या परत तो 9 AM ला पुन्हा सर्च करायला सुरुवात करेल आणि या स्प्रेडशीट मध्ये अजून काही जॉब तो ऍड करेल. बघा, त्याला पुणे लोकेशनला 2 जॉब फक्त सापडले आजच्या तारखेला आणि त्याने 2 इथे स्प्रेडशीट मध्ये ऍड केलेत बघा. याच्यामध्ये सिनियर कंटेंट स्ट्रॅटेजीज, सिनियर टेक्निकल कंटेंट स्ट्रॅटेजीज, कंपनीचं नाव वगैरे सगळं या ठिकाणी त्यांनी दिलंय. जसं आपल्याला हवंय त्या पद्धतीने हे जॉब्स या ठिकाणी दिसत आहेत. आता आपण त्याला शेड्यूल केलंय, आज 2 जॉब त्याला सापडले, उद्या परत तो कंटिन्यू करेल, पुन्हा उद्या काही सापडतील आणि थांबेल केव्हा तो, म्हणजे हा लूप आता बॅकग्राऊंडला चालू राहील. आणि हा लूप थांबेल केव्हा, आता हा जेव्हा 20 जॉब या स्प्रेडशीट मध्ये पूर्ण होतील त्यावेळेला हा थांबणार आहे. म्हणजे ज्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतंय की ह्या प्रोसेसला खूप वेळ लागणार आहे, म्हणजे जसं आता या केसमध्ये मला आज 2 जॉब सापडले पण मला 20 शोधायचे आहेत, मग हे मी रोज करत बसण्यापेक्षा मी काय केलं, मी त्याला सरळ एक लूप बनवून देऊन दिला आहे. आता तो लूप कंटिन्यू करत राहील आणि ज्या वेळेला त्याच्याकडे 20 जॉब पूर्ण होतील तेव्हाच तो थांबेल. बॅकग्राऊंडला हे काम चालू राहील. म्हणजे मी आता हे क्लॉड बंद केलं, मी आरामशीर झोपलो, मी माझे कामं करत राहिलो, तो त्याचं काम मात्र आपला बॅकग्राऊंडला करत राहील. आणि जोपर्यंत 20 जॉब त्याला या सापडत नाही तोपर्यंत तो ह्या स्प्रेडशीटमध्ये कंटिन्युअस आपलं काम जे आहे ते करत राहणार आहे. अशा पद्धतीने हा लूप नावाचा जो प्रकार आहे तो आपण ह्या एक्झाम्पल मध्ये बघितला. बघा, लूपचे अजून काही एक्झाम्पल्स या फाईलमध्ये आहेत जे मी तुम्हाला शेअर करतो आहे. मी तुम्हाला टायटल फक्त सांगतो, डेली एआय न्यूज समरी साठीचा हा लूप आहे.
सेकंड जो आहे तो वेबसाईट हेल्थ चेकचा हा एक लूप आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा गिटहब रिपॉझिटरी मॉनिटरचा एक लूप आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया कंटेंट जनरेटरसाठी एक लूप आहे. त्याचबरोबर मी इथे स्टॉक मार्केटसाठी पण एक लूप तयार केलेला आहे. हा देखील लूप तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यानंतर डेली कोर्स प्रिपरेशन हा एक लूप आहे. तर ही जी फाईल आहे ही मी तुम्हाला याची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. ही फाईल तुम्ही डाउनलोड करून यूज करा. पण यूज करताना काय करायचं बघा, आता इथे हा जो सेक्शन आहे यू आर अँड AI रिसर्च असिस्टंट, इथून सुरुवात करायची आणि कुठपर्यंत याला कॉपी करायचं आहे बघा. याला इथपर्यंत एवढाच कॉपी करायचं. हे जे खाली म्हटले ना रिपीट ऑन द नेक्स्ट शेड्यूल रन ओनली, हे नाही लिहायची गरज. याच्या ऐवजी तुम्ही काय करायचं, याच्या वरती जे आहे म्हणजे हा तुम्ही प्रॉम्प्ट टाईप करायच्या वरती तुम्ही स्लॅश लूप असं द्यायचंय. स्लॅश देऊन लूप द्यायचा आणि त्याच्यानंतर हे पुढे लिहायचं. म्हणजे हा एक लूप तयार होईल. स्लॅश लूप ही कमांड आहे जी क्लॉडला समजते आणि तो मग याला शेड्यूल करेल आणि त्या पद्धतीने बॅकग्राऊंडला तो हे काम करत राहील आणि तुम्हाला फ्रंटला तो रिझल्ट देत राहील. अशा पद्धतीचे हे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्ही स्वतः ट्राय करा. तर अशा पद्धतीने आपण लूप इंजिनिअरिंग हा कन्सेप्ट आज थोडासा प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेट केला. एक लूप मी तुम्हाला रन करून दाखवला आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल्स त्या फाईलमध्ये मी दिलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करून स्वतः ट्राय करा. आणि हे बेसिक लूप एक्झाम्पल्स आहेत. ॲडव्हान्स लूप कन्सेप्ट जो आहे त्याच्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. लवकरच ती व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि अगदी ॲडव्हान्स लेवलला हा लूप कन्सेप्ट कसा यूज करायचा ते आपण बघणार आहोत. चला, आज आपण या ठिकाणी थांबतोय. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली याबद्दल कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आज आपण या ठिकाणी थांबू आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.